विरोधात आमदार उत्तम जानकर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। 6व्या आणि 7व्या टप्प्यामध्ये ईव्हीएम मध्ये ट्रॅप लावला असं सुद्धा जानकर यांनी म्हटलंय। ट्रॅप लावला नसता तर अजित पवार 20,000 मतांनी पडले असते आणि अजित पवार यांच्यावरच आता लढाईची वेळ येईल असं सुद्धा उत्तम जानकर म्हणतात। मी राजीनामा दिल्यानंतर दादा सत्तेतून बाहेर असतील असं सुद्धा वक्तव्य जानकर यांनी केलंय। माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल की आता मार्करवाडी नंतर आता धानोरे गावात सुद्धा आता ईव्हीएम मशीनवर विरोध केला जातोय? नाही, नक्कीच या राज्यामध्ये जे पराभूत होणारे होते ते लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी विजय दाखवण्यात आलेले आहे आणि जे लाखाच्या फरकाने माझ्यासारखे निवडून येणार होते ते कसे तरी काटावरती किंवा बरेचसे पराभूतच दाखवण्यात आलेले आहे। ही आग, ही धग संपत नाही। माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा सगळ्या गावामध्ये ही आग आहे आणि धानोरे गावानं त्या दिवशी ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी 1206 लोकांनी हात वर करून आम्ही एवढी लोकांनी तुम्हाला मतदान दिलेलं असताना मग त्या मशीनमधून 300 मतं विरोधकाला गेली कशी, हा प्रश्न गावाला आहे आणि त्यासाठी गावानं 1200 लोकांनी प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे। ते परवा दिवशी 23 तारखेला निवडणूक आयोगाला सादर केलं जाणार आहे। ह्या लोकांचं समाधान करा, तुमची मशीन खरी आहे खोटी आहे दाखवा। तुमचं नाव न घेता रडतायत असा आरोप तुमच्यावर केला। नाही, म्हणून म्हणतो तुम्ही 4 महिन्यानं रडू नका, ही दुरुस्त होणार आहे। ही ईव्हीएम सुद्धा उत्तमराव जानकर त्याचा तळ गाठलेला आहे, त्याची जडीबुटी शोधून काढलेली आहे आणि त्यावेळेला दूध का दूध पाणी का पाणी या राज्यामध्ये राहू द्या, पण माळशिरसमध्ये पोटनिवडणूक होऊन त्या ठिकाणी या सातपुतेनं मला 40,000 मतं आहेत का बघायचं आहे। तुम्ही ट्रॅप लावला तर तुम्ही पकडलं जाणार आणि ट्रॅप नाही लावला तर सत्तेतून बाहेर जाणार। ह्या दोन्हीपैकी कुठलं तरी घडणार, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतोय आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीने घडेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही जाळ्यामध्ये सापडेल। कॅमेरामॅन JD सह माऊली डांगे, पुढारी न्यूज, माळशिरस।